ह्यो स्वेटर घातला ना की तुला माझ्या प्रेमाची ऊब जाणवेल. असं वाटेल की मीच तुझ्या मिठीत आहे. अजिंक्य, अजून काय कपडे राहिलेत का? वय घेतलंय सगळं. आणि हा, ते लोणचं भरून ठेवलं होतं ते घेतलं का? अगं लोणचू नको, ते मागं नेलं अजून संपलं नाही. बर. अजिंक्य, हं? मम्मी बोलली ते लय मनाला लावून घेऊ नका बर का. ते आपण तिला न सांगता बक्षीस पत्र करायला गेलो ना, म्हणून जरा तिला राग आला. बाकी काय नाही. जयडे, मला माहित नाही का? अगं मामीनं ओळखतो मी. आणि तुम्ही काहीतरी सांगणार होता मला. काय ग? इसरला वे? तुम्ही ट्रेनिंगला जायच्या आधी मला काहीतरी सांगायचं कबूल केलंय. अगं आठवण तरी करून दे की. तुम्ही मला तुम्ही पसंत केलेल्या मुलीचं नाव सांगणार होता. हा, सांगतो नंतर. अहो पण गडबडीत इसरला तर? नाही सर. कधीतरी सांगायचंच आहे ना, मग आता सांगितलं तर काय होते? बर, कुणाला बोलायचं नाही हं? ती आजा, सगळं घेतलंच का रे बाबा? सानूच्या आजीनं त्या चटण्या दिल्यात, त्या बिवट्या ठेव. हा. आजा, तू लहानाचा मोठा कधी झाला हे कळच नाही बघ मला. तू लहान असताना मला म्हणायचं, जिजे मला खांद्यावर उचलून घे. आज तू एवढा मोठा झालायस, अख्ख्या देशाचा भार तू स्वतःच्या खांद्यावर घ्यायला निघालायस. खरं तर मला तुला आर्मीत पाठवायची इच्छाच नव्हती. घरापासून लांब, उन्हात अनात, थंडी वाऱ्यात कशाला दुसऱ्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचा हाल करून घ्यायचं असं वाटत होतं. पण तुझं आर्मीत जायचं स्वप्न होतं म्हणून मी तुला पाठवलं. पण तू जेव्हा काय ट्रेनिंगवरनं आलास आणि जे काही भरभरून सांगत होतास ते ऐकून असं वाटलं तुला पाठवलं तेच बरं केलं. तुला जर पाठवलं नसतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आजा, मी फक्त स्वतःचाच विचार करत होते. तू एवढ्या मोठ्या मनात आहेस की अख्ख्या देशाचा विचार करतेस. आजा, तुला पोरग झालं का नाही की आपण आर्मीतच पाठवू बघ. बर. आजा, आता मला सांग, तू पुढच्या सुट्टीला येशील तेव्हा लग्न उरकूनच जाशील ना? अगं जिजे, अरे तसं नाही पोरा. तुझ्या लग्नात मी काय काय करू? तुझी काय इच्छा आहे सांग की. काय करू नको, तुझा आशीर्वाद मिळालं हेच बाद झालं. आणि आता पण एवढं केलं ते काय कमी आहे वे? अरे तसं नाही रे पोरा, पण त्या पोरगीला काय तर डागबी घालाय नको. अरे सुनमुक्त द्यायलाच पाहिजे मला. आणि तसं बी तुझ्या आईचं दागिने आहेतच की. आपण चांगलं काय तर नवीन करूया. हा जेडे, जरा पुष्पीला बोलव ग. काय हेतच? बोला. अगं पुष्पा, आजन तुझे दागिने ठेवायला दिलेत का नाही तेवढं देऊन ठेव की माझ्याकडे. होय. पैसे? कसलं पैसे? दागिन्याच्या बदल्यात. कसलं? तुझ्या का बायच्या घरनं आणले बाई का? माझ्या पुरीचं डाग आहे तर ते, आणि गुमान पैसे मागतेस की. देणार नाही मी, माझ्या पुरीसाठी ठेवल्यात. तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अजिंक्यने आजवर सांभाळलं, लहानपणापासून त्यांच्यावर एवढा खर्च केला, तेव्हा बरं विचारलं नाही तुझा काय संबंध म्हणून. ह्यो समजा खर्च काढला ना तर किमान 30-40 तोळ सोनं घालता आलं असतं जेडीला लग्नात. अगं पण त्याच्या लग्नाचं बघायचं चाललंय म्हणल्यावर बघा की मग, नाही कोण म्हणतंय. चांगली सोन्याची पालखी करा, पण माझ्या पुरीसाठी काय ना तेवढं आधी सांगा. आणि होय वा अजिंक्य, तुम्हाला शोभून दिसतंय की असं वागणं? हा बोला की, सांगा की तुमच्या आजीला. जिजे, मामी म्हणते ते बरोबर आहे. त्यांनी मला एवढं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्याचा कधी हिशोब मागितला त्यांनी? अरे पण ते दागिने तुझ्या आईच आहेत.
अगं मामी पण आईसारख्याच आहेत मला. आणि माझी आई असती तर तिने तिच्या भाचीला लग्नात काय ना काहीतरी केलंच असतं ना. मग हे डाग असू दे ना जडीच्या लग्नासाठी, काय फरक पडतो. मामी ते दागिनं जडीच्या लग्नासाठी ठेवा. ठेवा म्हणजे असली उपकाराची भाषा करू नका. ठेवणारच आहे मी. तुमच्या बायकोसाठी ह्या दोघांनी तयारी चालवली आहे आणि माझ्या पुरीला काही लंकेची पार्वती करून सासरी पाठवायची का? अहो मामी, काय करावं ह्या बाईचं काही कळतच नाही. जी मामी म्हणतात ते बरोबर आहे. पण तू काय काळजी करू नको. तुझ्या नाचुनीला असा दागिना करतो ना लग्नात, अख्खी दुनिया बघत राहील. आजा तू लय भोळायस बघ. या पोरीनं काय अकला आहेत का नाहीत? अग सुमन, अगे नीलम, काय अक्का? अगं ह्यो डाग इथं का ठेवलाय? अहो नाही, त्याची कडी तुटली ना, मग ते सोनाराकडे द्यायचं होतं जोडायला. जितू भाऊजी सातारला जाणार आहेत ना, त्यांच्या लक्षात राहू दे म्हणून इथंच ठेवलं होतं. खरं तर मीच जाणार होते त्यांच्या बरोबर. नवीन काय डिझाईन आलं काय बघितलं असतं. अरे देवा, म्हणजे तू नवीन करायचं म्हणतीस का काय? अहो, माझ्यासाठी कसलं करते, मग आपल्या शितलीसाठी बघितलं असतं. हा, आता शितलीच्या लग्नाचं बघायचं म्हटल्यावरती तयारीला लागायला नको. वय पत्रिका जुळवण्यापासून पत्रिका वाटून ते पोरीला सासरी पाठवेपर्यंत लई कामं असतात. म्हणून प्रत्येकानं आपली कामं वाटून घेतली पाहिजेत. मी पण माझं काम वाटून घेतले. तू काय काम वाटून घेतलंयस? अहो हेच की, शितलीने लग्नात कुठले कुठले दागिने घालायचे ते माझ्या चॉईसनं होणार. सगळं कसं डोक्यात ठरवलंय मी. बर काय ठरलंय? आता बघा, शितलीसाठी आपण 3 तोळ्याचा राणीहार केलाय बरोबर. वय मला असं वाटतंय किमान 5 तोळ्याचा तरी असायला पाहिजे. 5 तोळ्याचा? वय आता शितलीला भैयाच्या घरी द्यायचीच झाली तर किमान 5 तोळ्याचा हार नको व्हय. सगळं कसं व्यवस्थित असायला पाहिजे. नाही म्हटलं तर हे सगळं मिळून एक 12-13 तोळ्यावर जाईल. आणि नवरदेवाला दागिने करायला लागतील ते वेगळेच. होय की ग. मला काय वाटतंय, आपण उगाच खर्चात पडतोय. म्हणजे जेवढं मोठं स्थळ बघू ना तेवढा जास्त खर्च होणार आहे. आणि नुसतं एकदा करून भागणार आहे का? अहो इथनं पुढे प्रत्येक सणाला जावायचं मानपान करायला पाहिजे. तेव्हा काय करणार? ते तवाच तेव्हा बघता येईल. अहो पण आपल्याला झेपल तेवढा खर्च करायला पाहिजे ना. अगं सुमन, आता लगीन म्हणलं की खर्च होणारच की. म्हणून काय उगाच खर्च करायचा? अगं एक तर आपल्या घरात 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली. आपल्या घरातलं पहिलं आणि ह्या पिढीतलं शेवटचं लग्न आहे पोरीचं. आणि खरी हाऊस माऊस धावपळ पोरीच्या लग्नातच असते. पोरगाच्या लग्नात काय नुसतं मिरवायचंच असते. वय आणा तो साज पण लवकर आणा. कोण आहे का तिकडं ऐकायला? हा? साज. भैयासाहेब, हा? हे दागिने ऐकू नका. घरच्या सुनेसाठी ठेवलं. आईच आहे. अहो हे दागिने इकल का मी? हा? हे दागिने तर आमची बायकोच घालणार. मग हे आता काढायचं कारण काय? कारण आम्ही तुमच्यासाठी सून बघितली. सून बघितली? पोरीच्या घरच्यांना मी पसंत आहे. आता पोरीचा होकार यायचा तेवढं राहिलंय. तो काय लवकरच येईल. कोण आहे मुलगी? शीतल. पवारांची? हा. तिच्या घरचे तुमच्याकडे स्थळ घेऊन येतील तेव्हा होला हो आणि नाहीला नाही म्हणायचं. मग तुमच्या ताईसाहेबांना? त्याची काही एक गरज नाही. सगळं ठरलं की तुम्ही स्वतःहून सांगायचं. पोरगी आमच्या बघण्यात होती, आम्हाला पसंत होती, म्हणून तुम्ही सून करून घरात आणायचं ठरवलं. आता तुम्ही स्वतःहून बोलल्यानंतर ताईसाहेब काय बोलणार नाही. अहो पण एकदा सांगितलं ना, हा?
हा, आणि पोरगी आपल्या तोला मोलाची पाहिजे, असली फालतू बडबड नाही पाहिजे. हा, माणसं साधी आहेत पण मनाने लय श्रीमंत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरगी मला पसंत आहे. लग्न करीन तर तिच्याशीच करीन, विषय संपला. सरकार, आई साहेब, इतक्या दिवसांनी आनंदाची बातमी आपल्या घरात आली आहे. तुम्हाला आनंद नाही झाला? कसली आनंदाची बातमी ग? अहो, भैयासाहेबांनी पोरगी पसंत केली आहे. पवारांची शीतल पोरगी लई चांगली आहे. पण मी तर ऐकलंय पोरगी जरा अवखळ आहे म्हण. हा, लाडात वाढलेली आहे त्यामुळे जरा खोडीला आहे, पण तिच्या स्वभावात वेगळाच करारीपणा आहे. पण पोरगी लई धीट आहे बरं. कुठल्याही प्रसंगाला न भीता सामोरी जाते. आपल्या भैयाला अशीच पोरगी पाहिजे सांभाळायला. खरं आहे तू म्हणतेस ते, पण ह्याने तिला सांभाळायला नको का? आमच्या वाट्याला जे जिणं आलंय ते दुसरं कोणाच्या वाट्याला येऊ नये असं वाटतंय ग. अहो, असं का म्हणता? आपल्या घरी येणारी सून आहे ती. सून म्हणून नाही, शोभेची भावली. या घरात येणारी बाई जगाला नशीबवान वाटते. पण तिचे काय हाल होतात बघतेस ना. हर्षवर्धनचं वडील होतं तेव्हा सगळं त्यांच्याच मनानं चालायचं. आता पोरगं बी बापासारखंच वागतंय. उभ्या जिंदगीत त्यांनी कधी आम्हाला सुख मिळू दिलं नाही. जसं लग्न करून आलो तसं या कोंडवाड्यात अडकलंय. याच्या होणाऱ्या बायकोचं असं होऊ नये असं वाटतंय का? पर हर्षवर्धनचं हे असं आहे हे तुम्ही ताईसाहेबांनी का नाही सांगत? हर्षवर्धन फक्त ताईसाहेबांनाच घाबरतात. घाबरतोय, पण या घरात जे होतंय ते या चार भिंतीच्या बाहेर गेलं ते घराण्याचं नाव खराब व्हायला किती वेळ लागतोय. जाऊ द्या, तुम्ही कशाला नाही ते घेऊन बसताय? आईसाहेब, ह्यो साज बघितला का? किती सुंदर दिसतोय. शीतलच्या गळ्यात ह्यो साज लई शोभून दिसेल नाही? हा साज तिला शोभून दिसेल, पण मंगल, हा साज फक्त साज नाही ग, गळ्याचा फास आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे, यो साज शीतलच्या गळ्यात फास म्हणून नवं, हार म्हणून शोभला पाहिजे. अहो, होईल सगळं नीट. तुम्ही कशाला आतापासून काळजी करताय? कारण हर्षवर्धनला सांभाळणं महाकठीण काम आहे. शीतल संग लग्न झाल्यावर सगळं जर चांगलं होणार असेल तर ह्यो साज मी हसत हसत शीतलच्या गळ्यात घालेन. पण बिन काय नाही, सगळं चांगलं होणार आहे. तिच्या येण्यानं घराला घर पण येईल. तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई. असंच होऊ दे. कशी गाली अयो, हे काय? एकच गाडी होय? अगं रावल्या दुसरी गाडी घेऊन येणार आहे. हे हुबला का पण गाडी घेऊन ये म्हणलं होतं ना. अरे ती गाडीवालं गिराक एक बी आलं नाही. सायकल वाला आलं म्हणून सायकल घेऊन आलो. अवघड लागा तुझं खरंच. चला हळूच मनामंदी तुझ्या
लागीर लागीर झालजी अधीर अधीर झालजी ज्वानीच तुफान आलजी आता लागीर 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 झालजी काय जा कुठं हरवलाय हं? कुठं हरवलाय हम्म. जी जी विचारत होती सुनमुख बघताना नाचूनला डाग करायचं. मग काय काय करायचं ठरलं काय नाही शिकले आजपर्यंत मी मामाच्याच घरात वाढलो. सगळा खर्च मामानच केला. मामान जी तुला लग्नात काहीतरी दागिना करतीलच, पण मी माझ्या जीवावर तुला काय करू शकतो का नाही माहित नाही. आणि मला सगळा लोड त्यांच्यावर नाही टाकायचं. मी माझ्या परीने करीन. सांग तुला काय पाहिजे. हो जी मला दागिनं बिगिनं काय बी नको. तुम्ही घातलेलं मंगळसूत्रच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा दागिना असेल. अगं मंगळसूत्र तर घालणारच आहे की, अजून काय पाहिजे. मी मागल ते देशील का. मागून तर बघ. तर मला असा दागिना कर जो जगात कोणी कोणासाठी केला नसेल. तू बेस्ट रिक्रूट हो. तुझा बेस्ट रिक्रूटचा दागिना माझ्या गळ्यात शोभून दिसेल, आणि तोच माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान दागिना असेल. आता तर बेस्ट रिक्रूट होऊन कसम परेडला कसम घेतो बघ मी. तुझ्या कसम परेडच्या दिवशी मी बी कसम घेणार आहे. तू कसली कसम घेणार. तुझ्या प्रेमावर प्रेम करायची. काय बी झालं तरी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या स्वप्नाच्या मध्ये मी कधीच येणार नाही.